20 कोटींची खंडणी मागून अपहरण असल्याचं भासवलं, पोलिसांनी केली 2 जणांना अटक। औरंगाबादेतल्या बेपत्ता असलेल्या प्रसिद्ध यूट्यूबरचा 2 दिवसांनी लागला शोध। मध्य प्रदेशच्या इटारसी ते भोपाळच्या दरम्यान आरपीएफच्या मोहिमेला यश। न्यूज 18 लोकमतचा पुन्हा दणका। तळोजातल्या सीईटीपी प्लांटच्या तक्रारीसाठी 8 जणांची विशेष समिती गठीत। समिती रोखणार कासाडी नदीचं प्रदूषण। नमस्कार, मी तुषार शेटे। दुपारच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे आणि बुलेटिनची सुरुवात करूयात आताच्या सर्वात मोठ्या बातमीनं। बातमी आहे शेतकऱ्यांना दिलासा देणारी। राज्यात आसमानी संकटामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मोठा निर्णय घेतला गेलेला आहे। महाराष्ट्रात मुख्यमंत्री किसान योजना लागू केली जाणार आहे। केंद्राच्या धर्तीवरती ही योजना लागू केली जाणार आहे। महाराष्ट्रात मुख्यमंत्री किसान योजना लागू केली जाणार आहे। शिंदे फडणवीस सरकारनं मोठा निर्णय शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेला आहे। केंद्रातल्या पंतप्रधान किसान योजनेच्या धर्तीवरती ही योजना राज्यात राबवली जाणार असल्याची माहिती समोर येते आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी पंतप्रधान किसान योजना लागू केली होती। याच धर्तीवरती आता फडणवीस शिंदे सरकार शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना आणणार आहे आणि त्याचाच पहिला टप्पा म्हणून राज्यामध्ये मुख्यमंत्री किसान योजना राबवली जाणार आहे। 3 दिवसापूर्वी कृषी विभागाच्या झालेल्या महत्त्वाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेतला गेलेला आहे। योजना तयार करण्याचं काम विभाग पातळीवरती सुरू झालंय। आर्थिक वर्षातल्या बजेटमध्ये यासाठी तरतूद केली जाणार असल्याची माहिती समोर मिळते आहे। जे शेतकरी मुख्यमंत्री किसान योजनेसाठी पात्र ठरतील त्यांना वर्षाकाठी 6,000 रुपयांची मदत मिळणार आहे। आपल्या सोबत शेतकरी नेते काही वेळापूर्वी आपण विजय जावंदी यांच्याशी बातचीत केलेली होती। पुन्हा एकदा विजय जावंदी या शेतकरी नेते आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सर, न्यूज 18 लोकमतमध्ये तुमचं स्वागत। शिंदे फडणवीस सरकारचा हा निर्णय खरोखरच शेतकऱ्यांच्या फायद्याचा ठरणार आहे का, की आतापर्यंत जशा योजना सरकारने अनेक आणल्या मात्र त्यातनं शेतकऱ्यांना मदत मिळण्याच्या ऐवजी त्यांच्या तोंडाला पानच पुसली गेली? त्या प्रकारच्या योजना आता प्रत्येक राज्यात सुरू होतात आहेत आणि झालेल्या आहेत। आंध्रचे मुख्यमंत्री 10,000 रुपये सीएम सन्मान निधी देतात, म्हणजे 10 6 16,000। मध्य प्रदेशमध्ये 4,000 देतात सीएम सन्मान निधी, 6,000 आणि 4 10,000। पण तेलंगणामधली सगळ्यात चांगली योजना आहे की ते 5,000 रुपये खरीपाला आणि 5,000 रुपये रब्बीला असे 10,000 रुपये इनपुट सबसिडी म्हणून देतात। आणि तिथे जमिनीची मर्यादा नाही आहे, किती एकर होल्डिंग वगैरे, जातीपातीचं काही नाही आहे। तसंच छत्तीसगड मधला काँग्रेसचे मुख्यमंत्री हे 2500 रुपयाला धान विकत घेतात, पण त्याला मोदी सरकारने ऑब्जेक्शन घेतलं WTOच्या प्रेशरमध्ये मला वाटतं। तर त्यांनी ते जे वरचे पैसे आहेत ते प्रति एकर सबसिडी म्हणून, ते इनपुट सबसिडी म्हणून देतात। मला असं वाटतंय की महाराष्ट्रात सुद्धा कोरडवाहू शेतकऱ्यांना, माझा हा शब्द पुन्हा मी उच्चारतो, कोरडवाहू शेतकऱ्यांना तेलंगणाप्रमाणे 5,000 रुपये खरीपाला आणि 5,000 रुपयाला प्रति एकर, जमिनीची कोणती मर्यादा नाही, अशी जर सुरुवातीला केली तर अशा या वर्षीच्या अतिवृष्टीमुळे किंवा कधी कमी पावसामुळे होणाऱ्या नुकसानाला हा कोरडवाहू शेतकरी आसमानी संकटालाही आणि बाजाराच्या अनिश्चिततेलाही, वॅगरीज ऑफ नेचर आणि वॅगरीज ऑफ मार्केटला सामना करू शकेल। पुढची बातमी आहे अतिवृष्टीग्रस्तांच्या संदर्भातली। अतिवृष्टीग्रस्तांच्या संदर्भातला निधी हा सुपूर्द करण्यात आलेला आहे। अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठीचा जवळपास 3,501 कोटी रुपयांचा निधी हा जिल्ह्यांना सुपूर्द करण्यात आलेला आहे। या संदर्भात वाढीव मदतीसाठी GR काढण्यात आलेला होता आणि या मदतीच्या निर्णयानंतर शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे। 3,501 कोटी रुपये जे आहेत ते सुपूर्द करण्यात आलेले आहेत। वाढीव मदतीचा शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे। पाहूयात नेमका हा निर्णय कसा आहे तो। 3 हेक्टर पर्यंत ही मदत दिली जाणार आहे।
ज्या जिरायती पिकांचं नुकसान झालेलं आहे त्यांना प्रति हेक्टर 13,700 रुपये दिले जातील। बागायत पीक नुकसानीचं ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना प्रति हेक्टर 27,000 दिले जाणार आहेत। तर बहुवार्षिक पिकाचं ज्यांचं नुकसान झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना हेक्टरी 36,000 दिले जाणार आहेत। अधिक माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी उदय जाधव आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। उदय, खूप मोठा निर्णय झालेला आहे, अतिवृष्टीग्रस्तांना हा मदत निधी दिला गेलेला आहे, त्याचं वाटप कधीपर्यंत केलं जाणार आहे? राज्यात यंदाच्या पावसाळ्यामध्ये अतिवृष्टीमध्ये खूप मोठं नुकसान जे आहे शेतकऱ्यांचं झालं होतं। या संदर्भात विधिमंडळामध्ये देखील विरोधकांनी प्रचंड आक्रमक विरोध जो आहे त्या संदर्भात मागणी देखील लावून धरली होती। आरोप देखील करण्यात आले होते की राज्य सरकार अजूनही त्या संदर्भात कुठलीही मदत करत नाही। मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळामध्ये सांगितलं होतं की आम्ही या संदर्भात पंचनामे जे आहेत ते करत आहोत। संपूर्ण पंचनामे झाल्यानंतर तात्काळ घोषणा करून त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंचनामे पूर्ण झाल्यानंतर आता 3,500 कोटींचं पॅकेज जे आहे ते जाहीर केलेलं आहे। आणि हेक्टरी त्यांनी सांगितलेलं आहे की स्थानिक जे शेतकरी आहेत त्यांचं जसं नुकसान झालेलं असेल त्यानुसार त्यांना जी मदत जी आहे आर्थिक मदत ती मिळणार आहे। आणि त्यानुसार या संपूर्ण मदतीची अंमलबजावणी जी आहे ती देखील काटेकोरपणे केली जाणार आहे आणि त्याचा पूर्ण अहवाल जो आहे तो मुख्यमंत्री कार्यालयात सुपूर्द केला जाणार आहे। धन्यवाद उदय, तू दिलेल्या या माहितीसाठी। आपण पाहतो आहोत अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतोय। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना शासन आता मदत करणार आहे आणि त्यासाठी जो आवश्यक निधी होता तो आता पारित केला गेलेला आहे। त्या संदर्भातला शासन आदेश सुद्धा जारी करण्यात आलेला आहे। पुढची मोठी बातमी आपण पाहतो आहोत। मुंबई बॉम्बस्फोटातल्या आरोपीच्या संदर्भातली। मुंबई बॉम्बस्फोटातला दोषी आणि ज्याला फाशी करण्यात आलेली होती असा याकूब मेमन हा त्याच्या कबरीच्या मुद्द्यावरून चर्चेत आलेला आहे। अशातच याकूब मेमनचा चुलत भाऊ रऊफ मेमनसह एका बैठकीमध्ये किशोरी पेडणेकर बोलत असल्याचा व्हिडिओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावरती चांगलेच व्हायरल झालेले आहेत। त्यामुळे त्या बैठकीमध्ये किशोरी पेडणेकर काय करत होत्या असा सवाल उपस्थित केला जातोय। मरीन लाईन्स इथल्या वडा कब्रस्तानमध्ये याकूब मेमनची कबर असून तिथे विद्युत रोषणाई केल्याबद्दल आणि संगमरवरी फरशी बसवण्यात आल्याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातल्या महाविकास आघाडी सरकारकडे बोट दाखवलं जात होतं। त्यावर किशोरी पेडणेकर यांनी उत्तरही दिलेलं होतं। मात्र त्यानंतर किशोरी पेडणेकरांचा हा व्हिडिओ समोर आल्यानं आता नवी चर्चा सुरू झालेली आहे। मुंबई महापालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासोबत असलेला एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि एक नवीन राजकीय वाद जन्माला आलाय। दरम्यान याच्या चौकशीचे आदेश जरी दिलेत तरी नेमकं किशोरीताई आपल्याबरोबर आहेत। रऊफ मेमन आणखी तुमचा एक व्हिडिओ समोर आलाय आणि त्या व्हिडिओवरनं बराच व्हायरल झालाय, बरेच मतमतांतरे वाद सुरू झाले, काय तुमचं म्हणणं आहे? मुळामध्ये ते जे कोण रऊफ मेमन आहेत ते काय मला एकट्याला भेटलेले नाहीयेत। तिथे 50-60 लोक उपस्थित आहेत। तिथे मी स्वतः ज्यांच्याकडे तक्रार आली, यशवंत जाधव हे आमचे पहिले उपनेते होते, आज त्यांच्या गोदीमध्ये जाऊन बसले। त्यांच्या तक्रारीनुसार त्याच्यानंतर आशा मामेडी जी आत्ता आमच्याकडे आहे ती मला घेऊन गेली होती, हे मी पहिल्या दिवशी सांगितलंय। त्या याच्यामध्ये जो BJPचा आकाश पुरोहित, राज पुरोहितांचा मुलगा, तोही तिथे उपस्थित आहे। तोही दिसेल, जरा फोटो नीट बघा, मोठा करा, तोही आहे। याचा अर्थ माझ्याकडे तक्रारी आल्या, त्याच्याकडेही तो प्रभाग समिती अध्यक्ष असताना त्याच्याकडेही तक्रारी उपलब्ध झाल्या आणि त्या सगळ्या तक्रारींचं पाहणी करण्यासाठी आणि तिथे ड्रेनेज लाईन आणि स्टॉर्म वॉटर ड्रेन कशी टाकता येईल किंवा काय प्रॉब्लेम आहे हे बघण्यासाठी मी गेली होती। जर माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अकेला एकटे ते त्यांना गुच्छ देत आहेत, त्यांना भेटत आहेत। त्याचबरोबर राज्यपाल यांच्याबरोबर त्यांच्या राज्यपालांच्या निवासस्थानी जाऊन भेटून जो तिरंगाचा शेला तो त्यांच्या गळ्यात घातला जातोय, त्याची उत्तरं मग कोणी द्यायची? त्याची उत्तरं कोण देणार? मुळामध्ये त्या जमिनींशी म्हणजे आज आपल्याकडे असे स्मशानं पण आहेत की जी प्रायव्हेट आहेत। त्या स्मशानांमध्ये पण आम्ही गेलो, पण मी कब्रस्तानमध्ये कधी गेली नाही, मी मशिदीत गेली। ज्या पद्धतीनं हे सुशोभीकरण करण्यात आलं याला तुम्ही सहमत आहात की नाही? साहेबांनी पण त्याच्यावर सांगितलंय की जो हल्ला करणारा होता तो कुठे गाडला गेला, दिला का त्याच्या फॅमिलीला? नाही दिला। दुसरं, अमेरिकेमध्ये समुद्रात बुडवला,
याला का ना बुडवला? तेव्हा तर तुमच्याच राज्यात तुम्ही परवानग्या दिल्या ना, तुमचं होतं ना त्यावेळेला. देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्री होते, का ना बुडवला? आता माझं म्हणणं आहे, जी 12 तोंड मोठ्या मोठ्यानी, मग राज्यपाल यांच्याबरोबर काय करत होते, हे का भेटले? प्रश्न अनेक उपस्थित त्यांनी केलेत, पण त्या कबरीचं सुशोभीकरण तोडून टाका ही त्यांची मागणी बोलकी नक्कीच म्हणता येईल. व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथ कोंडेकरसह प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, मुंबई. राणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर प्रिन्स चार्ल्स हे ब्रिटनचे राजे म्हणून आज पदग्रहण करत आहेत. त्यांचा पदग्रहण समारंभ सुरू झाला. थेट जाऊयात या समारंभामध्ये. As a bank holiday in Scotland, and of 2 orders in council directing the Lord Chancellor to affix the Great Seal to the proclamations. Approved. I now invite Your Majesty to sign both proclamations. And that, Your Majesty, concludes today's business for the Council. तर आपण पाहतो आहोत प्रिन्स चार्ल्स यांचा पदग्रहण सोहळा सुरू झालेला आहे. हा पदग्रहण सोहळा नुकताच पूर्ण झालेला आहे. राणी एलिझाबेथ यांच्यानंतर प्रिन्स चार्ल्स हे ब्रिटनचे राजे म्हणून यांनी शपथ घेतलेली आहे. त्यांचा पदग्रहण सोहळा नुकताच पूर्ण झालेला आहे आणि प्रिन्स चार्ल्स हे राजे चार्ल्स तिसरे म्हणून ओळखले जाणार आहेत. सेंट जेम्स पॅलेसमध्ये हा पदग्रहण सोहळा नुकताच पार पडलेला आहे. प्रिन्स चार्ल्स यांचं मुंबईचं एक आगळं वेगळं नातं होतं. ते जेव्हा मुंबईमध्ये आलेले होते councillors present to exit via the picture gallery and the Matted Hall and invite you to sign the proclamation which is laid out in the lower corridor. Thank you all for attending today. राणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर प्रिन्स चार्ल्स हे ब्रिटनचे राजे म्हणून त्यांची निवड झालेली आहे. ते आता प्रिन्स चार्ल्स तिसरे म्हणून ओळखले जाणार आहेत. आजच्या पदग्रहण कार्यक्रमात जवळपास 700 पाहुणे सहभागी झालेले होते. यामध्ये ज्येष्ठ खासदारांचा एक गट, काही अधिकारी, राष्ट्रकुल देशातले उच्चायुक्त सुद्धा सहभागी झाले होते. अधिक माहिती जाणून घेऊयात. आपल्यासोबत आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर जोडले गेलेले आहेत. शैलेंद्र सर, एक दुःखद बातमी आणि त्यानंतर प्रिन्स चार्ल्स यांचा पदग्रहण सोहळा, याचा जर भारताच्या संबंधांवरती बोलायचं झालं तर नेमका काय परिणाम होऊ शकतो? प्रिन्स चार्ल्स याआधी सुद्धा मुंबईत येऊन गेलेले आहेत. त्यांचं मुंबईचं एक आगळं वेगळं नातं आहे. मुंबईच्या डबेवाल्यांचं त्यांनी कौतुक सुद्धा केलेलं होतं. नाही, यातनं एक बाब, तांत्रिक मुद्दा तुम्ही लक्षात घेणं आपल्याला गरजेचं आहे. आणि तो तांत्रिक मुद्दा असा आहे की इंग्लंडचा ती राणी असो किंवा राजा असो, हे जे आहेत हे सेरेमोनियल हेड्स असतात. खरी दोन देशांमधले संबंध ठेवण्याची किंवा विकसित करण्याची जी प्रमुख भूमिका आहे तिथल्या सरकारला पार पाडावी लागते. आणि मला वाटतं भारताचे इंग्लंड बरोबरचे जे एकूणच द्विपक्षीय संबंध आहेत हे अत्यंत चांगले आहेत. भारत आता इंग्लंड बरोबर लवकरच एक मुक्त व्यापार करार हा स्वाक्षरी करणार आहे. दिवाळीपर्यंत त्याच्या संदर्भातल्या बोलण्या ज्या आहेत त्या पूर्ण होणार आहेत आणि त्या दृष्टिकोनातनं पावलं उचलायला आता निश्चितपणे सुरुवात झालेली आहे. दुसरा मुद्दा असा आहे की इंग्रजांचं राज्य ह्या देशावरती होतं आणि त्यानंतरही आज जे NRI आहेत, जे इंग्लंडमधले आहेत, ते तिथं अत्यंत प्रभावी भूमिका हे इंग्लंडच्या एकूणच राजकारणामध्ये पार पडता आहेत. आपण हे पण बघितलं की सध्या लिझ ट्रॉस ज्या पंतप्रधान बनलेल्या आहेत इंग्लंडच्या, त्यांच्याबरोबर जे स्पर्धक होते ते मूळ भारतीय वंशाचे होते, ऋषी सुनक. आणि त्यामुळे एकूणच तिथला भारतीयांचा दबदबा मोठा आहे. आणि या परिस्थितीमध्ये चार्ल्स हे इंग्लंडच्या राजघराण्याची सत्तासूत्र त्यांच्याकडे येत आहेत. भारत हा राष्ट्रकुलचा सदस्य आहे.
आणि त्यामुळे हा एक आपल्यासाठी देखील महत्वाची आहे. पंतप्रधान मोदी यांची क्वीन एलिझाबेथ II बरोबरची पर्सनल केमिस्ट्री अत्यंत चांगली होती आणि ते 2015 मध्ये त्यांना भेटलेले होते. किंग चार्ल्स यांचे भारताबरोबरचे संबंध हे यापूर्वीपासून आहेत. त्यांच्या भारताला व्हिजिट झालेले आहेत. भारताची परिस्थितीची पूर्णपणे त्यांना जाण आहे. त्यामुळे त्यांच्या कारकिर्दीमध्ये देखील दोन देशांमधले संबंध हे भविष्यात विकसित होतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही. धन्यवाद सर, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी. तर आपण पाहतो आहोत की आतापर्यंत जे संबंध चांगले होते ते संबंध आता पुन्हा एकदा अधिकच सुमधुर होऊ शकतात अशी अपेक्षा करायला हरकत नाहीये. त्याचबरोबर देवळाणकर सरांनी जी माहिती दिली त्यानुसार जो दिवाळीपर्यंत नवा करार होणार आहे, या कराराचा भारताला आणि भारतीयांना एक मोठा फायदा होऊ शकतो. बातमी आहे याकूब मेमनच्या कबरी संदर्भातली. याकूब मेमनची कबर ही स्मारकासारखी करा अशी धमकी दिली होती असा गौप्यस्फोट केलेला आहे. याकूबच्या कबरीबाबत मोठा खुलासा समोर येतो आहे. टायगर मेमनच्या सूचनांचं पालन न केल्यास तुम्ही या जगातनं गायब व्हाल अशी धमकी सुद्धा दिली गेली होती. बडा कब्रस्तानच्या ट्रस्टशी संबंधित असलेल्या एका व्यक्तीनं ही माहिती पोलिसांना दिल्यानंतर ही बाब उघड झालेली आहे. टायगरच्या धमकीची सजावट करा अन्यथा तुम्ही या जगातनं नाहीसे व्हाल अशी धमकी दिली गेलेली होती. याकूब मेमनच्या कबरीवर केलेल्या सुशोभीकरणावर जामा मस्जिदचे माजी ट्रस्टी जलील नवरंगे यांनी मोठा गौप्यस्फोट केलेला आहे. याकूबच्या जुन्या कबरींचा फोटो दाखवत त्यांनी काही धक्कादायक आरोपही केलेले आहेत. कबरीला विरोध करू नये अशी धमकी त्यांना दिली गेल्याचंही नवरंगे म्हणाले. एक FIR NC दर्ज कराई थी मुमरा पुलिस स्टेशन के अंदर 24/1/2020 में कि मुझको धमकी देता है। ऐसी मैंने एक NC लॉन्च कराई थी मुमरा पुलिस स्टेशन में। उसके बाद में मैंने जो है वो उसके पहला मैंने एक ATS के अंदर और LT मार्क में और कमिश्नर के अंदर मैंने एक एप्लीकेशन दिया था कि ये जो है मुझको धमकी दे रहे हैं और जो है वो जो याकूब मेमन की जो खबर है वो मुझसे जो है वो डिमांड कर रहे हैं कि ये चीज़ों को मुझको आप दीजिए। तो मैं जैसे डिमांड कर रहे तो मैंने उस चीज़ को और मेरे साथ के ट्रस्टी से जो उन्होंने उसको डिनाई किया। तो धमकियाँ देने लगे तो धमकी देने के बाद में मैंने उनको अप्रोच करके जो है कंप्लेन वगैरह लॉन्च की। कंप्लेन के ऊपर कुछ फॉलोअप नहीं हुआ और उसके बाद में जो है इन्होंने फिर झूठी एलिगेशन लगाकर मुझके ऊपर मेरे पर जो है वो एक FIR लॉन्च की LT मार्क के अंदर। जो उन्होंने एक झूठा जो है एक षड्यंत्र रचा जिसके अंदर झूठे गवाह खड़े करके जिसका कोई सबूत नहीं। उन्होंने कहा कि इन्होंने मुझसे 3 लाख रुपए दिए और जो है वो रसीद मुझको नहीं दी जाएगी। तो जो हिंदुस्तान के अगेंस्ट काम कर रहा है आई थिंक सो उनके ऊपर जो है अगेंस्ट ऑफ नेशन का केस बैठना चाहिए क्योंकि आप अगेंस्ट द नेशन काम कर रहे हो। शोएब खतीब के ऊपर अगेंस्ट द नेशन का केस बैठना चाहिए। अब इसके ऊपर जो है सरकार इस चीज़ के ऊपर जो है वो केस बैठाती या नहीं बैठाती, अब इसके अंदर इंक्वायरी की नहीं है। सिंपल 2 चीज़ें 2021 तक के वो कबर वैसी की वैसी थी, अभी 2022 में बना है। जो अगेंस्ट द नेशन के लिए काम किया आप उससे मिले हुए हो और बहुत सारे फोटो उनके साथ में घूमते हुए हैं उनके साथ। आफ्टर दैट they approach to trust for giving the वोटा 17-18-19 तिन्ही अप्रोच केलेला आहे। तिन्ही डिनाय केली की बाय नाही देऊ शकतात तुम्हाला, ती नाही देऊ शकतात। तो त्यांनी काय केलेलं आहे दुसरे ट्रस्टीला मिळून ती प्लॅन केलेला आहे आणि 2 ट्रस्टीला फसवून तीन सौदा केले की तुम्ही काय करून ती जगा जो आहे ब्युटिफिकेशन करून मला द्या, मी ती ट्रस्टीला झुटा FIR करून काढतो। बातमी आहे शिवसेना भाजपातल्या वाकयुद्धाची. भाजपा नेते मोहित कंबोज यांनी उद्धव ठाकरेंना हिंदुत्वावरनं डिवसलेलं आहे. उद्धव ठाकरेंनी ना दहीहंडीच्या शुभेच्छा दिल्या ना गणेशोत्सवाच्या. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनापासून आभार असं ट्विट मोहित कंबोज यांनी केलेलं आहे. उद्धव जी ने इतनी क्या मजबूरी थी उनकी, ऐसी कौन सी उनके पास मजबूरी है कि उन्होंने दही हंडी का कार्यक्रम हो या गणेश उत्सव हो उसकी बधाई तक 12 करोड़ लोगों को नहीं दी, देश में नहीं दी, देशवासियों को नहीं दी
और महाराष्ट्र के लोगों को नहीं दी। तो ये कहीं ना कहीं दिखाता है कि उनका प्यार याकूब की तरफ कहीं बढ़ता तो नहीं जा रहा है, कि आज कहीं मजबूर है वो। नितेश राणेंकडनं पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख हिंदू हृदय सम्राट असा करण्यात आलेला आहे। श्रीरामपूरमध्ये बोलत असताना त्यांनी हा उल्लेख केलाय। जो जो हिंदूंचं रक्षण करतो तो हिंदूंच्या हृदयात आहे, त्यांना हिंदू हृदय सम्राट नाही म्हणायचं तर काय म्हणायचं असा प्रतिप्रश्न नितेश राणेंनी केलेला आहे। महाराष्ट्रात आता हिंदूंचे सण मोठ्या प्रमाणात साजरे होत आहेत, त्यामुळे देवेंद्र फडणवीस हिंदू हृदय सम्राट असल्याचा पुनरुच्चार नितेश राणेंनी केलाय। आज महाराष्ट्रामध्ये हिंदुत्ववादी सरकार आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कडवट हिंदुत्ववादी एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि हिंदू हृदय सम्राट उपमुख्यमंत्री म्हणून आमचे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत। हे अधिकाऱ्यांनी लक्षात ठेवावं। म्हणून कुठलाही अधिकारी कोणीही कुठलाही आमच्या हिंदू मुलावर अगर वाकड्या नजरेने बघेल तर त्याचे डोळे जागेवर राहणार नाहीत, हा इशारा तुम्ही या निमित्ताने समजून ठेवा। भाजप आमदार नितेश राणेंच्या नेतृत्वात श्रीरामपूरमध्ये जन आक्रोश मोर्चा सुरू झालेला आहे। लव जिहाद आणि आदिवासी तरुणींच्या अपहरणाच्या निषेधार्थ हा मोर्चा काढला गेला होता। नितेश राणे आणि माजी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके हे या मोर्चात सहभागी झालेले होते। श्रीरामपूरचे अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयावरती हा मोर्चा काढला गेला होता। शांत पद्धतीने मोर्चा काढतोय म्हणजे काय आम्ही संड नाही आहोत। एक लक्षात ठेवा, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत। आम्हाला शिकवलंय अंगावर आले तर शिंगावर घ्या, म्हणून एक प्रत्येकाला सांगून ठेवतो, यापुढे कुठलाही माझ्या हिंदू मुलावर वाकडे नजरेने पाहिलं तर तू परत सुखरूप घरी जाणार नाही, एवढं तू एक लक्षात ठेवून डोळे बघायचे। खासदार संजय राऊतांचे भाऊ सुनील राऊत हे दिल्लीत दाखल झालेले होते। त्यांच्या या दिल्लीवारीवरनं अनेक चर्चा सुरू झाल्यात। मात्र आपण संजय राऊतांच्या दिल्लीतल्या घराची परिस्थिती पाहण्यासाठी आलो अशी प्रतिक्रिया सुनील राऊत यांनी दिलेली आहे। दिल्लीला राऊत साहेबांचं घर आहे आणि 1.5-2 महिने इथे कोण न आल्यामुळे थोडंसं मी म्हणलं आपण जाऊया, भेटूया। आपले जे तिथे सर्व काम करतात आपले सर्व PI साहेबांचे थोडीशी साफसफाई असते, क्लिननेस असतं, केली की नाही चेक करावं। नाही तर कसं असतं की 2 महिने कोण आला नाही तर ती अवस्था खराब होऊन जाते, म्हणून फक्त मी चेक करायला इथे आलो। सर्वोच्च न्यायालयात जामिनासाठी जायची वेळ अजून येणार नाही। आपलं अजून सेशन कोर्टला आपण बेल ॲप्लिकेशन केलंय, त्यावेळी पाहू। देशातला कुठलाही नामवंत वकील सांगेल की संजय राऊतांवरती जे आरोपपत्र ठेवलेलं आहे त्या आरोपपत्रामध्ये काडीचीही किंमत नाही। फक्त संजय राऊतना अटक करायची, शिवसेनेचा आवाज बंद करायचा, या एकाच कारणास्तव संजय राऊतांना अटक केलेली आहे। प्रशांत बंब आणि शिक्षकांमधला वाद पुन्हा एकदा उफाळून आलेला आहे। मुख्यालयी राहणं ही अट रद्द करा अशी शिक्षकांची मागणी होती, मात्र ही मागणी चुकीचं असल्याचं आमदार बंब म्हणालेले आहेत। शिक्षकांनी जरी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असली तरीही त्यांची ही मागणी चुकीची आहे। शिक्षकांना मुख्यालयी राहावंच लागेल, इतकंच नाही तर त्यांचं वेतनही थांबवलं पाहिजे असं वक्तव्य बंब यांनी केलेलं होतं। रविवारी बंब यांच्या विरोधात शिक्षकांचा आणि शिक्षक आमदारांचा मोर्चा आहे, त्यावर बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली। मी विधान भवनात जे बोललो ना ते त्यांचे पूर्ण वेतनच थांबवण्याचं बोललेलो आहे। उद्या समजा शासनाने असा निर्णय घेतला की प्रत्येक कर्मचारी अधिकाऱ्यांचं घर भाडंच बंद, याचा अर्थ ते कुठेही जाऊन राहू शकत नाही। मुख्यालयी राहणं हे कंपल्सरी आहे, त्याचा घर भाड्याशी संबंध खोटे कागदपत्र जोडले म्हणून मी बोललो होतो। फक्त ते मुख्यालयी राहत नसतील त्यांची वेतन थांबवलेच पाहिजे। वाजपेयी अडवाणी पराभूत झाल्यात, मात्र नरेंद्र मोदी देशाचा आत्मा आहेत, ते पराभूत होऊ शकत नाही असा दावा कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी केलाय। बारामतीत उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपा पूर्ण ताकदीने प्रयत्न करणार आहे। बारामतीत पवारांचा पराभव होणार का असं विचारल्यावरती ते म्हणाले, जनतेचा कौल असतो तो प्रत्येक वेळी एकसारखाच येईल असं कोणी समजू नये। वाजपेयी अडवाणी पराभूत झाले होते, मात्र मोदींचा पराभव हा अशक्य आहे। मोदीबाबत नाही घडू शकत, कारण तो देशाचा आत्मा आहे।
सगळ्यांच्या जनतेचा आत्मा आहे तो, आणि ते जग मानतं त्याला. आणि त्यांचं पडण्याचं हे कधीच असं होऊ शकत नाही, कधी होऊ शकत नाही. कारण माझा एक छोट्या कार्यकर्त्याचा अनुभव म्हटलं तर ते होऊ शकत नाही. कारण त्यांना जनता ही सगळ्याच्या हृदय बसलेली व्यक्ती आहे, आवश्यक आहे. पुढची बातमी आहे न्यूज 18 लोकमतच्या दणक्याची. न्यूज 18 लोकमतनं तळोजा MIDCतल्या प्रदूषणाची बातमी दाखवलेली होती आणि आता या विषप्रयोगाच्या वृत्तमालिकेनंतर MPCBला जाग आलेली आहे. न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट झालाय. विषप्रयोगाच्या वृत्तमालिकेनंतर MPCBला जाग आलेली आहे. CETP प्लॅनच्या तक्रारीसाठी एक विशेष समिती गठीत करण्यात आलेली आहे. समितीमध्ये MPCB, MIDCच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. 8 जणांची ही समिती असणार आहे आणि या समितीमध्ये मुख्य भूमिका असणार आहे CETP प्लॅनच्या तक्रारीच्या संदर्भातली. कारण की तळोजा MIDC मध्ये असलेला हाच CETP प्लॅन्ट, याच्यातनं अनेक पाणी जे आहे ते प्रक्रिया करून नदीमध्ये सोडणं अपेक्षित आहे. मात्र CETP प्लॅन्ट बंद होता, तिथले ऑक्सिजन पंप बंद होते आणि ज्यावेळेला न्यूज 18 लोकमत या घटनास्थळी गेलेलं होतं त्यावेळेला तिथल्या CETP प्लॅन्टच्या गंभीर तक्रारी त्यांना आढळून आलेल्या होत्या आणि आता याच वृत्तमालिकेची दखल MPCBनं घेतलेली आहे. बुलेटिनमध्ये वेळ झालेली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत. रत्नागिरीत वाहनधारकांना जनावरांचा त्रास सहन करावा लागतोय. जनावरं रस्त्याच्या मध्यभागी येऊन उभे राहतात. सतत हॉर्न वाजवूनही जनावरं बाजूला हटत नाही. त्यामुळे मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिक करतायत. चंद्रपुरातल्या गोंडपिंपरी तालुक्यातील धामणपेठ गावात दूषित पाण्यामुळे तिघांचा मृत्यू झालाय. आठवडाभरात तिघांचा मृत्यू झाला असून 3 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. तर ग्रामपंचायतीने पाण्याची टाकी वेळेत स्वच्छ करून न घेतल्यानं ही घटना घडल्याचा आरोप आरोग्य यंत्रणेनं केलाय. मुरबाड तालुक्यात ओजिवले गावात रस्त्या नसल्यानं नागरिकांचे हाल सुरूच आहेत. गावातील सरपंच बारकाबाई हिलम यांना सर्पदंश झाला. यावेळी झोळी करून त्यांना रुग्णालयात नेईपर्यंत त्यांचा मृत्यू झाला. तर अवघ्या 3 आठवड्यात दोघांचा रस्त्याअभावी वेळेत उपचार न मिळाल्यानं मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भंडाऱ्यात भाजी विक्रेत्याला व्यावसायिक कर्ज देण्यास बँकेकडून नकार देण्यात आला. त्यानंतर खासदार सुनील मेंढे यांनी बँक व्यवस्थापकाची कान उघडणी केली असून याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. साताऱ्यातील कास पठार आजपासून पर्यटकांसाठी खुलं करण्यात आलंय. त्यामुळे इथल्या रंगेबिरंगी फुलांचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक गर्दी करतायत. तर या ठिकाणी भेट देण्यासाठी शुक्रवारपासूनच ऑनलाईन बुकिंगही सुरू झालंय. औरंगाबादच्या वैजापूर शहरात नवीन भाजी मंडईसमोर भरधाव ट्रकने एका महिलेस उडवलं. यात तिचा जागीच मृत्यू झालाय. प्रतिभा चौधरी असं या महिलेचं नाव आहे. दरम्यान फरार ट्रक चालकाचा पोलीस शोध घेत आहेत. ठाण्यात गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी उत्सवाला गालबोट लागलंय. ठाण्यातील कोलबाडमध्ये गणपती मंडपावर एक झाड कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झालाय. पुढच्या वर्षी लवकर येण्याचं आवाहन करत आपल्या लाडक्या बाप्पाला लाखो भक्तांनी गिरगावच्या चौपाटीवर भक्तिमय वातावरणात निरोप दिलाय. लालबागच्या राजाला अखेरचा निरोप देण्यासाठी जनसमुदाय लोटल्याचं पाहायला मिळालं. तब्बल 23 तासांच्या मिरवणुकीनंतर लालबागच्या राजाचं विसर्जन करण्यात आलंय. पुण्यातही विसर्जन मिरवणुका अद्यापही सुरूच आहेत. ढोल ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप दिला जातोय. गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी नागरिकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय. पुण्यात 5ही मानाच्या गणपतीचं विसर्जन करण्यात आलंय. कोरोनाच्या 2 वर्षांनंतर यंदा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग
दुपारच्या बातम्यांमध्ये ब्रेक नंतर आपलं स्वागत. आता पाहूयात या क्षणाची मोठी बातमी. विधान परिषदेच्या 12 आमदारांच्या संबंधातली. विधान परिषदेच्या 12 आमदारांच्या यादीचं प्रकरण आणि या आमदारांचा वाद आता थेट न्यायालयात पोहोचलेला आहे. ठाकरे सरकारची यादी कशी आणि का रद्द केली असा प्रश्न विचारत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेली आहे. ॲडव्होकेट नितीन सातपुतेंनी ही याचिका दाखल केलेली आहे. या याचिकेवरती लवकरच सुनावणीची शक्यता आहे. त्यामुळे आता 12 आमदारांचा वाद आता थेट न्यायालयात पोहोचलेला आहे. ठाकरे सरकारची यादी कशी आणि का रद्द केली असा प्रश्न उपस्थित करत ॲडव्होकेट नितीन सातपुतेंनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे. त्यामुळे आता या याचिकेवरती केव्हा सुनावणी होतं, न्यायालय काय निर्णय देतं हे पाहावं लागणार आहे. मात्र दिवसेंदिवस अनेक प्रकरणं न्यायप्रविष्ट होत चाललेली आहेत. त्यामध्ये आता 12 आमदारांच्या यादीचं प्रकरण हे सुद्धा न्यायप्रविष्ट झालेलं आहे. ठाकरे सरकारची यादी का रद्द केली असा प्रश्न विचारत एक याचिका दाखल करण्यात आलेली आहे. थेट जाऊयात. आपले प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. प्रशांत, आपण पाहतो आहोत दिवसेंदिवस 12 आमदारांचा मुद्दा हा तापतानाच दिसतोय. एकीकडे जुनी यादी रद्द करा, नवीन यादी सरकारनं देण्याचा प्रयत्न सुरू असतानाच हा वाद आता न्यायालयात पोहोचलेला आहे. हा वाद न्यायालयात पोहोचण्याची ही वेळ आता पहिली नाही. तर यापूर्वी सुद्धा हा वाद न्यायालयात पोहोचला होता, थेट सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचला होता. पण राज्यपालांच्या अधिकारात हस्तक्षेप करायला सुप्रीम कोर्टानं तेव्हाही नकार दिला होता. पण राज्यपालांना सल्ला मात्र नक्कीच दिला होता की यावर तत्काळ निर्णय घ्यावा. पण त्याच्यावर तत्काळ निर्णय झाला नव्हता. त्यानंतर ती यादी रद्दही झाली नव्हती. पण ती आता यादी रद्द केल्याची माहिती समोर आल्यानंतर हा वाद पुन्हा एकदा उच्च न्यायालयात पोहोचलाय आणि उच्च न्यायालयानं ही याचिका दाखलही करून घेतली आहे. ती दाखल करून घेण्याचा मुद्दाच हा महत्त्वाचा आहे की ही जी आहे ही यादी रद्द केली. म्हणजे ज्या पद्धतीनं सुप्रीम कोर्टानं सुद्धा राज्यपालांना सल्ला दिला होता की तुम्ही याच्यावर निर्णय घ्या, पण तुम्ही निर्णय तर घेतला नाहीच, पण ती यादी रद्द केली, मग ती का? आणि हाच सवाल उपस्थित केला या जनहित याचिकेमध्ये ॲडव्होकेट नितीन सातपुते यांनी. आणि हा पुन्हा एकदा मुद्दा ऐरणीवर आला. 12 आमदारांचं जे महत्त्व आहे ते महत्त्व विधानसभेमध्ये जरी बहुमत शिंदे फडणवीस सरकारला असलं तरी विधान परिषदेमध्ये अद्याप त्यांना बहुमत नाहीये. आज 28 जागा त्यांच्याकडे, तर 32 जागा ज्या आहेत त्या विरोधकांकडे आहे. अर्थात त्यामुळे शिवसेनेचं प्राबल्य किंवा शिवसेनेकडे सत्ता आहे. हे जर का 12 आमदार आले तर खऱ्या अर्थानं शिंदे फडणवीस गटाचं विधान परिषदेवर सुद्धा बहुमत सिद्ध होऊ शकतं. आणि याचमुळे या 12 आमदारांच्या यादीचं महत्त्व आहे. आता उच्च न्यायालय नेमकी कोणती भूमिका घेतं आणि या विषयामध्ये राज्यपालांना सुद्धा विचारणा करते का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. घटनात्मक पेच या पूर्ण प्रकरणामध्ये बराच मोठा आहे. अगदी खरं प्रशांत, तुम्ही म्हणताय त्या पद्धतीनं घटनात्मक पेच मोठा आहे. 12 आमदारांच्या यादीवरती याआधी निर्णय घेतला गेला नव्हता. जेव्हा जेव्हा राज्यपालांना विचारलं गेलं होतं तेव्हा राज्यपाल हेच म्हणत होते की ज्यांना प्रश्न विचारायचे त्यांना विचारू द्या, तुम्ही प्रश्न विचारून काय होणार नाहीये. त्यामुळे आता पुन्हा एकदा या सरकारला खरोखरच जर निर्णय नसेल घ्यायचा तर आता प्रकरण न्यायप्रविष्ट झाल्याचं सांगत पुन्हा एकदा 12 आमदारांच्या नियुक्तीचं प्रकरण खरोखरच त्यांची नियुक्ती होते की लांबणीवर पडते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. धन्यवाद प्रशांत, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी. औरंगाबादमधल्या प्रसिद्ध यूट्यूबर संदर्भातली ही बातमी आहे. कालपासून बेपत्ता असलेली ही यूट्यूबर तरुणी आता सापडलेली आहे. मध्य प्रदेशमध्ये ही तरुणी सापडलेली होती. 2 दिवसापासून ही तरुणी बेपत्ता झालेली होती. पोलीस तपासात सहकार्य करत नसल्याचा आरोप तिच्या पालकांनी केलेला होता. मात्र आता या तरुणीचा शोध लागलेला आहे. मध्य प्रदेशच्या इटारसी ते भोपाळच्या दरम्यान ही सापडलेली आहे आणि रेल्वे पोलिसांनी तिचा शोध लावलेला आहे. सदरची मुलगी ही इटारसी येथे मिळून आलेली आहे. ती ट्रेननं जात होती आणि माननीय पोलीस आयुक्त साहेब यांना या सगळ्या गोष्टीची आम्ही कल्पना दिलेली होती की ती ट्रेननं जात आहे अशी आम्हाला माहिती मिळालेली आहे. माननीय पोलीस आयुक्त साहेब यांनी तिथलचे पोलीस अधीक्षक साहेब यांच्याशी संपर्क करून सर्व टीम, रेल्वेची सर्व टीम कामाला लावली आणि अतिशय ती इटारसी या ठिकाणी ती मिळून आलेली आहे. तिथं पोलीस स्टाफच्या सध्या ती ताब्यात वगैरे आहे. पुढची बातमी पाहूयात रत्नागिरीतनं. रत्नागिरीच्या माजी पंचायत समिती सभापती स्वप्नाली सावंत गेल्या 10 दिवसापासून बेपत्ता आहेत.
पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे। या प्रकरणी पोलिसांनी घातपाताचा संशय वर्तवलाय आणि त्या दृष्टीनेही तपासाला वेग आलेला आहे। त्यांचे पती आणि शिवसेनेचे उपतालुका प्रमुख सुकांत सावंत यांची पोलिसांनी चौकशी केली, मात्र अद्यापही कोणताही उलगडा झालेला नाहीये। 1 सप्टेंबरला दुपारी त्या घरातनं कोणालाही न सांगता निघून गेलेल्या होत्या। सुकांत आणि स्वप्नाली यांच्यात काही काळापासून वाद सुरू होते। अनेकदा हा वाद चव्हाट्यावरतीही आला होता। पोलीस स्थानकात वेगवेगळ्या तक्रारीवरनं गुन्हेही दाखल आहेत, परंतु त्या बेपत्ता असल्याची तक्रार त्यांचे पती सुकांत सावंत यांनीच नोंदवली होती। स्वप्नाली यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी सर्व यंत्रणा कामाला लावलेली आहे। त्यांच्या घराचा परिसर पिंजून काढला जातोय, मात्र अद्यापही पोलिसांच्या हाती काही लागलेलं नाहीये। त्यामुळे स्वप्नाली यांचा शोध घेण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर उभं राहिलंय। बातमी येते आहे पिंपरीतनं। पिंपरीतल्या अजमेरा नगर परिसरात राहणाऱ्या एका 8 वर्षीय मुलाची हत्या करण्यात आलेली आहे। प्रेमभंगाचा राग अनावर झाल्यानं तरुणानं प्रियसीच्या भावाचं अपहरण करून त्याचा खून केलेला आहे। या प्रकरणाला वेगळं वळण द्यावं म्हणून त्याचं अपहरण झालं होतं आणि 20 कोटीची खंडणी सुद्धा मागण्याचा प्रयत्न केला होता। पोलिसांनी अधिक तपास केल्यानंतर युवकानं प्रेमभंगातनं हे सगळं केल्याची कबुली दिलेली आहे। या प्रकरणी पोलिसांनी 2 जणांना अटक केली। पुढची बातमी येते आहे गडचिरोलीतनं। गडचिरोलीमध्ये भाजपा पक्षांतर्गत वाद हा चव्हाट्यावरती आलेला आहे। गडचिरोलीचे भाजपाचे आमदार डॉक्टर देवराव होळी यांनी भाजपच्याच चामोर्शीच्या नगरसेवकाला शिवीगाळ केल्याचा आरोप केला जातोय। चामोर्शीचे नगरसेवक आशिष पिपरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना ही शिवीगाळ केली गेलेली आहे। गणपतीची वर्गणी विचारण्यासाठी पिपरे हे होळी यांच्याकडे आलेले होते। आपल्याच पक्षातल्या आमदारांना अपमान केल्यानं संतप्त झालेल्या भाजपाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे बॅनर जाळून निषेध नोंदवलेला आहे। पुढची बातमी आहे पावसाच्या संदर्भातली। मुसळधार पावसानं मनमाड शहर परिसरात हाहाकार उडवलेला आहे। मेघगर्जनेसह झालेल्या या पावसामुळे अनेक भागांना झोडपून काढलेला आहे। शहरातून वाहणाऱ्या रामगुळणा आणि पांझन या दोन्ही नद्यांना पूर आल्यानं 4 पूल पाण्याखाली गेलेले आहेत। मंदिर दर्ग्यासह अनेक घरांमध्ये पुराचं पाणी शिरल्यानं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, तर काही भागातल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेलं आहे। शहरातले जवळपास सर्वच रस्ते पाण्याखाली गेल्यानं वाहनधारकांना मोठा फटका बसलाय। कोल्हापुरातही पावसानं धुमाकूळ घातलेला आहे। चांदवड तालुक्यात परतीच्या पावसानं हाहाकार माजवला होता। सर्वात जास्त फटका हा रायपूर शिंगवे परिसराला बसला होता। चांदवडमध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाल्यानं शेतात सर्वत्र पाणीच जमा झालेलं होतं। मका, बाजरी, सोयाबीन, कांदा, तूर यासह इतर शेकडो एकरवरची पिकं उद्ध्वस्त झालेली आहेत। अनेक ठिकाणची शेती खरडून गेली असल्यानं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय। भाजपचे आमदार डॉक्टर राहुल आहेर यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली। बुलेटिनमध्ये येते एक ब्रेकिंग न्यूज। मुंबईतल्या प्रभादेवी भागातनं प्रभादेवीतल्या एका परिसरामध्ये भीषण आग लागलेली आहे। सामना प्रेस जवळचा हा परिसर आहे। कामगार नगर म्हणून हा परिसर ओळखला जातो। या परिसरात आग लागलेली आहे। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। सामना प्रेस जवळच्या कामगार नगर परिसरात भीषण आग लागलेली आहे। दृश्य आपण पाहतो आहोत। मुंबईतल्या प्रभादेवीमध्ये ही दृश्य आहेत। कामगार नगर परिसरात मोठी आग लागलेली आहे। आगीमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळतंय। दुपारच्या बातम्यांमध्ये वेळ झालेली आहे एका छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत।
गणेश मंडळांवर कारवाई न करण्याचे तोंडी आदेश मिळाल्यानं पोलिसांनीही सुरुवातीला बघ्याचीच भूमिका घेतली आहे. मिरवणुकीदरम्यान प्रशासन आणि मंडळामध्ये समन्वयाचा अभाव दिसल्यानं हा प्रकार घडल्याचं बोललं जात आहे. भाजपचे माजी नगरसेवक दीपक कोटे यांचं नवनाथ गणेश मित्रमंडळाचे कार्यकर्ते कुमठेकर रोडवर तब्बल 2 तास एकाच ठिकाणी नाचत होते. या एका मंडळामुळे झालेल्या खोळंब्यामुळे पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता रस्त्यावर उतरले. त्यांनी या मंडळाला अलका चौकापर्यंत पुढे आणलं, पण अलका चौकात येताच या मंडळाचे कार्यकर्ते आणखी एक गाणं वाजवण्याचा आग्रह करू लागताच पोलीस आयुक्तांचा पारा चढला. कोल्हापूरमध्येही अद्याप विसर्जन मिरवणुका सुरूच आहेत. रात्री डीजे स्पीकर लावण्यास बंदी असल्यानं सकाळपासून पुन्हा मिरवणुका सुरू झाल्या, तर दुसऱ्या दिवशीही गणेश भक्तांचा तोच उत्साह पाहायला मिळाला. जुन्नरमधील ओतूर, आळेफाटास, वेल्हे, नारायण गावात शांततेत रात्री उशिरापर्यंत विसर्जन मिरवणुका पार पडल्या. समाज प्रबोधनपर देखावे सादर करत वाजत गाजत बाप्पाला निरोप देण्यात आला. यवतमाळच्या आर्णी तालुक्यात गणपती विसर्जन करायला गेलेल्या 2 मुलांचा नाल्यात बुडून मृत्यू झालाय. दोघेही जण मित्रांसोबत विसर्जनासाठी गेले होते. त्यावेळी पाण्यात उतरले असता दोघेही बुडाले. दरम्यान डॉक्टरांनी वेळीच उपचार न केल्यानं मुलांचा मृत्यू झाल्याचा आरोप संतप्त नातेवाईकांनी केला. बुलडाण्यात लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आलाय. ठिकठिकाणी लोकप्रतिनिधींनी विविध गाण्यांवर ठेका धरलाय. भाजप आमदार संजय कुंटेंनी विसर्जन मिरवणुकीत मैं हूं डॉन गाण्यावर डान्स केलाय. यावर चाहत्यांनी त्यांना खांद्यावर उचलून घेतलं होतं. गणपती विसर्जनानंतर मनसेकडून स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे. या मोहिमेत अमित ठाकरे देखील सहभागी झाले. या मोहिमेदरम्यान किनाऱ्यालगत जे गणेश मूर्तींचे अवशेष आढळून येतील ते महापालिकेकडे दिलेत. विसर्जनानंतर अनेक मूर्तींचे अवशेष समुद्र किनाऱ्यावर येतात. त्यामुळे बाप्पांची अशी अवस्था होऊ नये म्हणून मनसेकडून ही स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी सहकुटुंब आपल्या गणपती बाप्पाचं अमरावती येथील छत्री तलावात विसर्जन केलं. यावेळी नवनीत राणा यांनी आपल्या लाडक्या गणपतीची मूर्ती डोक्यावर घेत त्यांचं विसर्जन केलंय. राणा दाम्पत्य गणपती विसर्जन करताना भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. राज्यभरात गणपती बाप्पाचा विसर्जन सोहळ्याचा उत्साह पाहायला मिळाला. दरम्यान धुळ्यात हिंदू मुस्लिम एकतेचं दर्शन पाहायला मिळालं. गणपती बाप्पांवर मशिदीवरून पुष्पवृष्टी करण्यात आली आहे. जळगावात गिरीश महाजन यांनी गणपती विसर्जन मिरवणुकीत ठेक्या धरल्याचं पाहायला मिळालं. जळगावातील एका गणेश मंडळानं विसर्जन मिरवणुकीसाठी खास उज्जैन इथून ब्रेकनंतर आपलं स्वागत. आपण पाहतो आहोत दुपारच्या बातम्या. आत्ताच्या क्षणाची एक मोठी बातमी येते आहे आपल्या समोर. शिवसेना सोडण्यासाठी शिंदे गटाकडनं आत्ताही ऑफर येत असल्याचा गौप्यस्फोट उस्मानाबादचे शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांनी केलाय. कितीही ऑफर आल्या तरी शिवसेना सोडणार नसल्याचं त्यांनी सांगितलंय. तुळजापूर युवा सेनेच्या मेळाव्यात बोलताना कैलास पाटील यांनी हा गौप्यस्फोट केलेला आहे. आपल्याला आजही एकनाथ शिंदेंकडनं ऑफर येत आहेत असं ते म्हणतायत. मात्र आपण शेवटपर्यंत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत राहणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. म्हणजे मला सांगायचं नाही, अजूनही मला सांगायचा उद्देश हाच होता की वेगवेगळ्या माध्यमातून या ठिकाणी काही सहकारी आमदार किंवा बाकीच्याकडनं अजूनही निरोप येतात असं मला सांगायचं होतं. काय नेमकं निरोप काय मग आता निरोप काय सगळे सांगायचे काय मला सांगायचं मला एकच सांगायचं होतं. काही झालं निरोप आले किंवा काही जरी झालं तर आम्ही शिवसेनेसोबत आहेत आणि उद्धव साहेबांसोबत आहेत. मला एवढं सांगायचं. मी काय सांगितलं, मी एका वाक्यात सांगतोय, काहीही झालं तरी दबाव येऊ द्या, काहीही झालं तरी आम्ही उद्धवजी ठाकरे साहेबांसोबत आहेत एवढंच मला सांगायचं. आपण दबावगोळी करवलं उद्धव ठाकरे साहेब आपल्याला दबाव सांगायची गरज नाही ना. आम्ही सांगितलं म्हणजे मला सांगायचं. आपले प्रतिनिधी बालाजी निरफळ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. बालाजी, एकीकडे ते म्हणतायत की मला ऑफर येत आहेत आणि दुसरीकडे युवा सेनेच्या मेळाव्यामध्ये कैलास पाटील यांनी भाषण सुद्धा केले आणि त्यानंतर पुन्हा त्यांनी खुलासा सुद्धा केलेला आहे.
काय नेमकी चर्चा जिल्ह्यामध्ये सुरू झालेली आहे? तुषार सर, एकूण जर बघितलं, जरी सत्तांतरांचं नाट्य झालं, शिवसेनेतून फुटून जे आमदार शिंदे गटात जे सामील झाले आणि त्यांनी सत्ता स्थापन केली, ज्यावेळी गुवाहाटीला आमदार जातोय त्यावेळी कैलास पाटील सुद्धा त्या गाडीत बसले होते आणि कैलास पाटील त्यांनी तिथून कसा पळ काढला आणि ते कसे परत शिवसेनेवरती मातोश्रीवरती गेले याच्या अनेक चर्चा इथं रंगल्या गेल्या. आणि मी एकनिष्ठ आहे त्यांनी पहिल्यापासून दाखवलं गेलं. आणि उद्धव ठाकरे सुद्धा त्यांचं उदाहरण एकनिष्ठेचं तर हे सारखं नेहमी आपल्या भाषणात किंवा जाहीरपणे देत असतात. आज पुन्हा एकदा कैलास पाटील यांनी युवासेना सचिव वरुण सरदेसाई हे युवासेनाचे मेळावे घेत उस्मानाबाद जिल्ह्यात आलेले आहेत. आणि त्यांनी तुळजापूरमध्ये मेळावा घेतला असताना भाषण करताना कैलास पाटलांनी हे सांगितलं की मला आणखीनही फोन येतात आणि आणखीनही ऑफर येतात शिंदे गट शिवसेना सोडून जे आहे ते शिंदे गटात सामील होण्याच्या. मात्र कितीही ऑफर आल्या तरी मीही शिवसेनेची एकनिष्ठ असल्याचं त्यांनी ते भाषणात सांगितलं. मात्र ज्यावेळेस खाली भाषण संपून आल्यानंतर आम्ही त्यांना विचारलं असता त्यांनी सांगितलं की ऑफर या येत असतात, हे असं जाहीरपणे सांगता येत नाही. अगदी खरे बालाजी, म्हणूनच मी हा प्रश्न विचारला की नेमकी चर्चा काय सुरू झालेली होती. पाहूयात आता पुढचे काय दिवस, म्हणजे कैलास पाटील कोणत्या शिवसेनेत राहतात, खरोखरच ते उद्धव ठाकरेंसोबत राहतात की काही दिवसांनंतर महिन्यानंतर ते शिंदे गटात सामील होतात. धन्यवाद बालाजी तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी. मुंबईत 2 वर्षांनंतर गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलेला आहे. आपल्या लाडक्या बाप्पाला मुंबईकरांनी साश्रू नयनांनी निरोप दिला. लालबागच्या राजाचंही 24 तासांच्या शाही मिरवणुकीनंतर विसर्जन करण्यात आलं. पाहुयात लाडक्या बाप्पाला विसर्जनाच्या दरम्यान ड्रोनच्या माध्यमातून भक्तांनी कसा निरोप दिलाय तो. बुलढाणा जिल्ह्यातही 10 दिवस गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा झाला. गणेश विसर्जन मिरवणुकीच्या दरम्यान ठिकठिकाणी लोकप्रतिनिधी विविध गाण्यांवरती ठेका धरल्याचं पाहायला मिळालं. तर बुलढाणा जिल्ह्यातली माजी कामगार मंत्री जळगाव जामोदचे भाजपचे आमदार संजय कुटे यांनी मैं हूं डॉन या गाण्यावर धमाल डान्स केलेला आहे. त्यांचा मतदारसंघ असलेल्या जळगाव जामोद शहरातल्या मानाच्या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत त्यांनी हा डान्स केला होता. यावेळेला चाहत्यांनी त्यांना उचलून खांद्यावर धरलं होतं. दुपारच्या बातम्यांमध्ये वेळ झालेली आहे. पुन्हा एकदा एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत. सुरू झालंय. औरंगाबादच्या वैजापूर शहरात नवीन भाजी मंडईसमोर भरधाव ट्रकने एका महिलेस उडवलं. यात तिचा जागीच मृत्यू झालाय. प्रतिभा चौधरी असं या महिलेचं नाव आहे. दरम्यान फरार ट्रक चालकाचा पोलीस शोध घेत आहेत. ठाण्यात गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी उत्सवाला गालबोट लागलंय. ठाण्यातील कोलबाडमध्ये गणपती मंडपावर एक झाड कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झालाय. पुढच्या वर्षी लवकर येण्याचं आवाहन करत आपल्या लाडक्या बाप्पाला लाखो भक्तांनी गिरगावच्या चौपाटीवर भक्तिमय वातावरणात निरोप दिलाय. लालबागच्या राजाला अखेरचा निरोप देण्यासाठी जनसमुदाय लोटल्याचं पाहायला मिळालं. तब्बल 23 तासांच्या मिरवणुकीनंतर लालबागच्या राजाचं विसर्जन करण्यात आलंय. पुण्यातही विसर्जन मिरवणुका अद्यापही सुरूच आहेत. ढोल ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप दिला जातोय. गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी नागरिकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय. पुण्यात 5ही मानाच्या गणपतीचं विसर्जन करण्यात आलंय. कोरोनाच्या 2 वर्षांनंतर यंदा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग आणि केसरीवाडा गणपतीचं मोठ्या उत्साहात विसर्जन करण्यात आलंय.
पुण्यात गणपती विसर्जन मिरवणूक यंदा चांगलीच लांबली आहे. गणेश मंडळांवर कारवाई न करण्याचे तोंडी आदेश मिळाल्यानं पोलिसांनीही सुरुवातीला बघ्याचीच भूमिका घेतली आहे. मिरवणुकीदरम्यान प्रशासन आणि मंडळामध्ये समन्वयाचा अभाव दिसल्यानं हा प्रकार घडल्याचं बोललं जात आहे. भाजपचे माजी नगरसेवक दीपक कोटे यांचं नवनाथ गणेश मित्र मंडळाचे कार्यकर्ते कुमठेकर रोडवर तब्बल 2 तास एकाच ठिकाणी नाचत होते. या एका मंडळामुळे झालेल्या खोळंब्यामुळे पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता रस्त्यावर उतरले. त्यांनी या मंडळाला अलका चौकापर्यंत पुढे आणलं, पण अलका चौकात येताच या मंडळाचे कार्यकर्ते आणखी एक गाणं वाजवण्याचा आग्रह करू लागताच पोलीस आयुक्तांचा पारा चढला. कोल्हापूरमध्येही अद्याप विसर्जन मिरवणुका सुरूच आहेत. रात्री डीजे स्पीकर लावण्यास बंदी असल्यानं सकाळपासून पुन्हा मिरवणुका सुरू झाल्या, तर दुसऱ्या दिवशीही गणेश भक्तांचा तोच उत्साह पाहायला मिळाला. जुन्नरमधील ओतूर, आळेफाटास, वेल्हे, नारायण गावात शांततेत रात्री उशिरापर्यंत विसर्जन मिरवणुका पार पडल्या. समाज प्रबोधनपर देखावे सादर करत वाजत गाजत बाप्पाला निरोप देण्यात आला. यवतमाळच्या आर्णी तालुक्यात गणपती विसर्जन करायला गेलेल्या 2 मुलांचा नाल्यात बुडून मृत्यू झालाय. दोघेही जण मित्रांसोबत विसर्जनासाठी गेले होते. दुपारच्या बातम्यांमध्ये ब्रेकनंतर आपलं स्वागत. आता पाहूयात बातमी अमित ठाकरेंच्या संदर्भातली. राज्यात गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळाला, मात्र विसर्जनानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं स्वच्छता मोहीम राबवली जाते आहे. या मोहिमेमध्ये अमित ठाकरे देखील सहभागी झाले होते. तसंच अनेक मनसे नेत्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला होता. या मोहिमेत किनाऱ्यालगत जे गणेश मूर्तींचे अवशेष आढळून आले होते ते महापालिकेकडे दिले गेले. विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी अनेक मूर्ती आणि मूर्तींचे अवशेष भरतींच्या लाटांसोबत पुन्हा एकदा समुद्र किनाऱ्यावरती येऊन वाळूमध्ये रुतत असतात. त्यामुळे आपल्या बाप्पाची अशी अवस्था होऊ नये म्हणून मनसेकडनं ही स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली होती. अलिबाग असेल किंवा इकडे मुंबईमध्ये वर्सोवा, जुहू, दादर, गिरगाव असे मिळून 14 ठिकाणी आपण ही मोहीम राबवतो. आणि ह्याचा उद्देश एवढाच आहे की आम्हाला सगळ्यांना लोकांपर्यंत एक मेसेज पोचवायचा आहे की पुढच्या वर्षापासून आपण सगळे हा 10 दिवस गणेशोत्सव आनंदाने, उत्साहाने, एका पॉझिटिव्ह वातावरण असतं आपण तो साजरा करतो. आणि 11व्या दिवशी हे दृश्य बघायला मिळतं, तर ते कुठेतरी बरोबर नाही. तर त्याच्यासाठी आम्ही ही मोहीम राबवतो. आम्ही आज सगळे बीच क्लिनिंग करतोय आणि मला असं वाटतं की जेवढं होईल तेवढं आपण सगळ्यांनी कृत्रिम तलावात विसर्जन केल्या पाहिजे. ॲटलिस्ट घरचे जे गणपती आहेत ते तरी आपण शाडूचे आणले पाहिजेत आणि कृत्रिम तलावात विसर्जन केलं पाहिजे. शक्य तेवढं समुद्रात विसर्जन आपण टाळलं पाहिजे. याच्यासाठी आपण जनजागृती करणं, लोकांचं प्रबोधन करणं आवश्यक. बातमी येते आहे नागपूरमधनं. नागपूरच्या सक्करदरा उड्डाणपुलावरती कार आणि दुचाकीमध्ये भीषण अपघात झाला होता. ओव्हरटेक करताना कारनं धडक दिल्यानं ही दुचाकीवरती असलेले 4 जण हे उड्डाणपुलावरनं उडून थेट खाली कोसळले. या भीषण अपघातात दुचाकीवरच्या 4 मृत्यू झालाय. यामध्ये दुर्दैवानं 2 चिमुकल्यांचाही समावेश आहे. कार ही आवारे चौकाजवळून भांडे प्लॉटकडे जात होती, त्यावेळेला हा भीषण अपघात झालाय. चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचीही माहिती समोर येते आहे. या दुर्घटनेत विनोद खोपकर यांच्यासह त्यांच्या कुटुंबातल्या 4 मृत्यू झालाय, तर इतर 4 जण जखमी झाले. गणेश विसर्जनादरम्यान हरियाणात 2 मोठ्या दुर्घटना घडल्यात. यामध्ये 7 जणांचा मृत्यू झालाय. महेंद्रगडच्या झगडोली गावाजवळ एका कालव्यात सुमारे 20 ते 22 लोक गणेश विसर्जनासाठी गेले होते. यावेळेला बुडून 4 मृत्यू झालाय. आतापर्यंत 4 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आलेलं आहे. युद्ध पातळीवरती बचाव कार्य सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. तर सोनीपतमध्येही विसर्जनाच्या दरम्यान 3 जणांचा बुडून मृत्यू झालाय. या दुर्घटनावरती मुख्यमंत्री खट्टर यांनी शोक व्यक्त केलाय. उत्तर प्रदेशातल्या उन्नाव इथेही गणेश विसर्जनादरम्यान मोठी दुर्घटना घडली असून यामध्ये 5 मुलांचा मृत्यू झालेला आहे. या मुलांचा मृत्यू बुडून झालेला होता. अन्य दोघांचाही शोध सुरू आहे.
दिल्लीतल्या इंडिया गेट परिसरात सांस्कृतिक मंत्रालयातर्फे ड्रोन शोचं आयोजन करण्यात आलं होतं. या दरम्यान इंडिया गेटवर ड्रोनच्या माध्यमातून नेताजी सुभाषचंद्र बोस यांची प्रतिमा तयार करण्यात आलेली होती. देशभक्तीपर गीतांनी नेताजींच्या प्रतिमेनं आकाश उजळून निघालेलं होतं. या शोसाठी 250 ड्रोनचा वापर करण्यात आल्याचं सांगितलं जातंय. बुलेटिनमध्ये वेळ झालेली आहे. इथेच थांबण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा न्यूज 18. जळगावमधील मेहरुणमध्ये गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीला गालबोट लागलं. एका सार्वजनिक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी महापौर जयश्री महाजन यांच्या घरावर गुलालाची उधळण करत दगडफेक केली आहे. त्यामुळे